बाळू मार्कड आणि रुपेश पागोरेचा आणखी एक कारनामा पुढारी न्यूजच्या हाती लागलेला आहे। दोघांनीही बोगस प्रमाणपत्राद्वारे दिव्यांग आरक्षणाचा लाभ घेतला असं समोर आलंय। बाळू मार्कड 2016 पासून सोलापूर जिल्ह्यामध्ये ग्रामसेवक म्हणून कार्यरत होता आणि बाळू मार्कडने ग्रामसेवक होताना सुद्धा दिव्यांग असल्याचं दाखवलेलं होतं, तर रुपेश पागोरेने कर सहाय्यक पद मिळवताना दिव्यांग आरक्षणाचा लाभ घेतला। दृश्य आपण बघतोय या बाळू मार्कड आणि रुपेश पागोरे या दोघांचा आणखी एक प्रताप समोर आलाय। पुढारी न्यूजच्या हाती या सगळ्या संदर्भातले पुरावे आलेले आहेत। दिव्यांग आरक्षणाचा लाभ त्यांनी यापूर्वी सुद्धा घेतलेला आहे असं समजतंय। बोगस प्रमाणपत्र दाखवलं गेलं आणि दिव्यांग आरक्षणाचा लाभ घेऊन सरकारी पद लाटण्याचा प्रताप या दोघांनीही केला। हे दृश्य आपण बघतोय। बाळू मार्कड आणि रुपेश पागोरे यांच्या बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावरून आता प्रचंड गदारोळ निर्माण झालेला आहे। एमपीएससी पर्यंत ही सगळी गोष्ट जाऊन पोहोचली आहे आणि आता आणखी काही प्रताप त्यांचे समोर येत आहेत।